अनुक्रमे प्रयोग ओळखा. पहिलं वाक्य आहे, मंदाचे पुराण वाचून झाले. ठीक आहे, बघा आता इथे वाचणारी मंदा कर्ता आहे, कर्त्याला षष्टीचा प्रत्यय लागलेला आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. पुराण हे कर्म आहे, कर्माला प्रत्यय नाही म्हणजे भावे प्रयोग होणार नाही. आणि इथे वाचून झाले हे संयुक्त क्रियापद आहे. ठीक आहे, मग कर्ता षष्टी विभक्तीत आणि क्रियापद संयुक्त क्रियापद हे कर्मणी प्रयोगाचं लक्षण आहे, समापन कर्मणी प्रयोगाचं लक्षण आहे. ओके, मग हा समापन कर्मणी. परशुरामाकडून झाड तोडले गेले, याच्यामध्ये कर्त्याला कडून हा शब्दयोगी लागलेला आहे, हे नवीन कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. झाड इथे कर्म आहे, त्याला सवय सोडावी लागली, इथे त्याला हा कर्ता आहे, चतुर्थी विभक्तीत आहे, त्यामुळे कर्तरी होणार नाही. कर्म प्रथमा विभक्तीत आहे, त्यामुळे भावे होणार नाही, कर्मणीच होणार. आणि म्हणून हा जो आहे हा प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग आहे आणि म्हणून 2 नंबरचं जे पर्याय आहे ते आपलं उत्तर आहे. ओके, यस.